शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित नाथषष्ठी उत्सवासाठी आज दक्षिण काशी मानल्या जाणाऱ्या पैठण नगरीमध्ये भक्तीचा जनसागर लोटलाय। भानुदास एकनाथच्या जयघोषानं संपूर्ण परिसर विठ्ठलमय झालाय। गोदावरीच्या पात्रामध्ये पवित्र स्नानासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केल्याचे पाहायला मिळते। राज्यभरातून आलेल्या शेकडो दिंड्यांनी पैठणमध्ये प्रवेश केला आणि ठिकठिकाणी हरिनामाचा गजर सुरू आहे। नाथांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगाही लागलेल्या आहेत। तेव्हा प्रशासनानं सुरक्षेच्या दृष्टीनं आता कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे। जायकवाडी धरणाच्या परिसरात सुद्धा विशेष खबरदारी घेतली जाते। एका जनार्दनी भाव तोची दैव पै जाना या ओळीप्रमाणे जात धर्म आणि पंथ विसरून संपूर्ण वारकरी पैठण नगरीत आपल्याला पाहायला मिळत आहे। दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या या पैठण नगरीमध्ये आज संत एकनाथांच्या जयघोषाने विठुरायाच्या जयघोषाने पैठण नगरी अक्षरशः दणाणून गेलेली आपल्याला पाहायला मिळते। पावल्या टाकणं असेल किंवा टाळ मुरडून असेल याच्यात गजरात या नादात संपूर्ण वारकरी आपल्या विठुरायाच्या नाथाच्या भक्तीत तल्लीन झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। छोटे मुलं असेल वृद्ध व्यक्ती असेल संपूर्णच आपल्याला या वारीमध्ये पाहायला मिळत आहे। खरं तर पैठण नगरीत दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी प्रमाणे दुसरा जो उत्सव असतो तो पैठण नगरीमध्ये असतो, तो म्हणजे नाथषष्ठीचा आणि हा राज्यातला दुसरा मोठा उत्सव। माझ्यासोबत काही वारकरी आहेत, ते वयोवृद्ध देखील आहेत। या अगोदर भरपूर वेळेस तुम्ही आलेले असाल, कसा हा सगळा उत्साह असतो, काय वातावरण आहे? शांतीब्रह्म एकनाथ महाराज जलसमाधीच्या निमित्तानं गेले 26 वर्षापासून श्री क्षेत्र चापडगावातील श्री क्षेत्र पैठण पायी दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व वारकरी भजन आनंदामध्ये मग्न होऊन भजनाचा आनंद जीवनामध्ये प्राप्त करून घेतात आणि त्याकरताच हे दिंडी माध्यम आहे। या ठिकाणी पावल्या खेळतात, कीर्तन, प्रवचन, व्याख्याने, अनेक प्रकारे गायन, संगीत, भजन, अनेक प्रकारे कार्यक्रम, विविध कार्यक्रम या ठिकाणी साजरे केले जातात आणि त्यामुळं हे दिंडी नगर प्रदक्षिणेच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व एकत्र झालेले आहेत आणि या ठिकाणी पावलीचा आनंद घेत आहेत। किती उत्साह आहे आज? सर, हा एवढा उत्साह आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून मी श्रद्धा घेऊन आलेलो आहे आणि विद्यापीठ या दिवशी सुट्टी दिलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व कर्मचारी, संत, आबालवृद्ध आणि साधू संत या ठिकाणी भेट देऊन अतिशय सुंदर हा सोहळा आज रांजण भरण्याचा कार्यक्रम आहे, त्यासाठी आम्ही खास येतो। तर हा नाथाचा आनंद आहे, नाथाचा जयघोषाने त्यासाठी आज पैठण नगरीमध्ये मोठ्या उत्साहात संपूर्ण वारकरी आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमल बागुलसह मी अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, पैठण। आज नाथषष्ठी निमित्त वारकरी पैठण नगरीत दाखल झालेले आहेत। गोदावरी स्नान करून वारकरी नाथ महाराजांचे दर्शन घेत आहेत। आधी गोदावरी नदीत स्नान करतायत आणि मग मंदिरात दर्शन करण्यातही वारकरी जपतात आणि त्यानंतर नाथ महाराजांच्या वाड्यातनं नाथ महाराजांच्या समाधीपर्यंत मुख्य दिंडी निघते। पुढचे 2 दिवस हा सोहळा चालणार आहे। एका जनार्दनी भाव तोची दैव पै जाना याच उक्तीप्रमाणे, या ओळीप्रमाणे पैठण नगरी आपल्याला दुमदुमलेली पाहायला मिळते। विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली या गाण्याप्रमाणे खरं तरी संपूर्ण पैठण नगरी आपल्याला आज पाहायला मिळते। कारण आज नाथषष्ठी आहे आणि या नाथषष्ठीच्या उत्सवासाठी लाखो वारकरी पैठण नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर या पैठण नगरीला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं। पंढरपुरातील आषाढी एकादशी असेल किंवा पंढरपुरातील जो पांडुरंगाचा उत्सव आहे, त्या उत्सवाच्या नंतर खरं तर ही राज्यातली नंबर 2ची यात्रा आपल्याला पाहायला मिळते आणि मी तेच आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। मी तुम्हाला दाखवतोय की कशा पद्धतीचे या गोदाकाठी या संपूर्ण पालख्या विसावलेल्या आहेत। राज्यभरातून विविध ठिकाणून या पालख्या आता पैठण नगरीत पोहोचलेल्या आहेत आणि गोदावरीच्या वाळवंटात या संपूर्ण पालख्या या ठिकाणी विसावलेल्या दिसून येत आहेत। या ठिकाणी वारकरी आपापल्या पद्धतीने भजन, कीर्तन हे करत राहतात।
गोदावरीचं खरं तर हे पाणी आता कमी करण्यात आलेलं आहे, ते वारकऱ्यांच्या सुविधासाठी की वारकऱ्यांना कुठलीही अडचण होऊ नये यासाठी खरं तर हे संपूर्ण या ठिकाणी पाणी कमी करण्यात आलेलं आहे, कारण की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यामागं हा देखील उद्देश आपल्याला पाहायला मिळतोय। प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, मंदिर ट्रस्ट असेल, या सर्वांच्याच माध्यमातून खरं तर या ठिकाणी आता संपूर्ण तयारी केली गेली आहे।